काय करायलीस मम्मी? कांदा भाजून घेतले तेलामध्ये मस्त असा कस काय? छान. आता हरभऱ्याची भाजी बनवायची आपल्याला. रात्री भिजू घातली होती मी हरभरे आणि आता थोडं उकळून घेतले गरम पाण्यात आणि थोडासा कांदा भाजून घेते, परत टमाटर, थोडंसं लसूण. तर छान अशी मी हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत. रस्सा भाजी बनवणार आहोत, रस्सा. बरं बर बर. हां, हे बघा छान असा कांदा भाजून घेतले मी मस्त असा. ठेवा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. तर रात्री मी हरभरे पाण्यातून काढले होते आणि आता आपल्याला मी म्हणले होते की आपल्याला पुरणपोळीची डाळ बनवायचे. तर सकाळी मी ते हरभरे रात्रीच हरभरे काढून एका साडीवर अंतरून परत आणि ते वाळू घातले, सकाळपासून वाळू घातले. आणि नेमकं आज असं आहे की सांगू काय, नेमकं आज काय झालं, शिराळ पडली. शिराळ म्हणजे थोडी थोडी सावली यायला लागली, त्याच्यामुळं आणखीन काय हरभरे यायलाच नाहीत. तर नंतर ते डाळीला नाही आले बरं. तर बघूया आपण, चला मग आता हरभरे आल्यात का नाही आलेत ते बघूया, चला. तरी आपले काही हरभरे आणखीन डाळीला नाही आले बरं. तर आज असं होतं की हरभरे वाळू घालायला आणि ते वांबाळ पडायला. वांबाळ म्हणजे सावली त्या, परत ऊन येतंय, सावली त्या, ऊन सावली होतंय का त्याला आम्ही इकडं वांबाळ म्हणतो. आणि तुम्ही काय म्हणता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ते डाळ मला तर वाटतंय आता 4 तर वाजले असत्यानं, कमीत कमी आणखीन 5 वाजता तर ते डाळ बनवायला येईन. मग बनवायला आल्यानंतर बघूया आता आपण ते म्हणजे मिशनवर दळून ते डाळ करून आणावं का जात्यावर करावं, नंतर ते विचार मला करायचे. का सांगू का, हरभरे तर भरपूर वाळू घातलेले आहेत. आणि तरी पण आईनं सांगितली होती की 2 वेळेस बनव डाळ. तरी पण मला वाटलं की आता गिरणीवर करून आणायचे तर थोडा वेळ लागल, तर एक वेळेस सगळं काम उरकावं असं वाटलं मला. तर आता बघूया, जमलं तर घरी करून, नाहीतर मग मी ते मिशनवर करून आणन, बघूया नंतर. आता चला, आता तोपर्यंत आता मी काय करते, जे वाळू घातलेली जी आपले हरभरे आहेत तिकडं ते का वाळू देते. आता मी जेवण करून घेते पहिलं. तर दीदी आणि दीदीचे पप्पा दोघं जण जेवण झालं दोघांचं बी. तर आता मला जेवण करायचे. आणि ते वाऱ्यानं सगळे फांटे आले वाटाले परत इकडं त्याच्यावर आपल्या हरभऱ्यावर. का सांगू का, ते कुत्रे येऊ नयेत म्हणून ते वाळू ते बाजूबाजूला साईडला लावलेले होते आणि वारं सुटले, आता ते फांटे त्याच्यावरच आले. आता ते पण नीट करून घेते. आणि मग आता भूक भरपूर लागलेली आहे आणि दुपारचं काही जेवण झालेलं नाही. तर आता 4 वाजलेले आहेत. तर आता मी जेवण करण्यासाठी काय काय बनवलं तर बघूया, चला मग आता. तर इकडे दीदी मस्त बसली आहे, हे बघा. हाय कर दीदी. हाय. हां. आणि तिनं तिच्या पप्पाने जेवण केल्यात बरं. आणि मी आता एकटीच राहिली हो. का सांगू का, दुपारी त्यांनी लस्सी आणली होती प्यायला, तर मी लस्सी पिली होते. आणि रोज त्यांनी लस्सी आणतात बरं प्यायला, मग ती पिले. त्याच्यामुळं म्हणलं आत्ता आपण जेवण नाही करायचं आणि थोड्या वेळानं करूया, म्हणून मी आता थोड्या वेळानंच करणार आहे जेवण, म्हणून मी बसले. पण आता भरपूर भूक लागली तर म्हणलं आता चला जेवण करून घ्यावं. तर मी आज बनवलेली आहे ते, आम्ही जे हे केलं होतं का, ते डाळ करण्यासाठी हरभरे भिजू घातलं होतं का, त्या हरभऱ्याचीच मी आता भाजी बनवली. आणि
आणखीन थोडे हरभरे वल्ले ठेवलेले आहेत बरं मी. त्याचं उसळ बनवणार आहोत. आणि उसळ कोणाकोणाला हरभऱ्याचं आवडतंय, कांदा वगैरे टाकून छान असं उसळ बनवतात गावाकडं. तर मी पण हरभरे ठेवलेले आहे आणि थोडे ठेवलेले होते, त्याच्यामधले थोडे भाजी बनवले. भाजी तर एवढी छान आणि टेस्ट झाली आहे कधी कधी ती. हा का सांगू का, दीदी आणि तिच्या पप्पांनी जेवण केलेत बरं. आणि तिकडे तिचा अभ्यास चाललाय तिच्या मोबाईलवर बघायले. आणि आता मी जेवण करणार आहे. तर खूप छान भाजी झाली होती. आणि कसं बनवली भाजी माहिती का, मी कांदा परतून घेतले, टमाटर कांदा तेलात परतून घेतले, खोबरं वाटून घेतले, लसूण खोबरं, थोडीशी वाळलेली कोथिंबीर होती ते पण टाकले. आणि सगळं ते मिक्सरला वाटून घेऊन छान असं पेस्ट करून त्याची हरभऱ्याची भाजी बनवली अख्ख्या. तर खूप छान झालेली आहे भाजी. आणि आमच्या गावाकडं सगळ्यांना माहीतच आहे की आमच्या गावाकडं कसं माहिती आहे का, भाजीपाला जास्त मिळत नाही. तर आम्हाला लई तर कडधान्याचीच भाजी बनवावं लागतंय. तर आता मी ताट पण वाढून ठेवलेलं आहे, हे बघा इथं. आणि मस्त आंब्याची चटणी पण वाटून. तर बघूया, तुम्हाला चला दाखवते आता ताट वाढून. चला मग आता मी जेवण करणार आहे. आणि भूक तर भरपूर लागली आहे आणि भरपूर उशीर झालाय. तर आता हे तर जेवण तर बघितलंच आहे तुम्ही. हे बघा जेवायला काय काय घेतले होते. आणि आंब्याची चटणी तर एवढी छान झाली आहे, मग म्हणता भरपूर अशी चांगली झाली बरं. आणि टेस्ट तर एवढी लागलेली आहे, खूप टेस्ट लागलेली आहे. आणि तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट करा. आणि तुम्ही पण मस्त जेवण करत जावा, मस्त राहत जावा. चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.